लग्नाला 5 वर्ष झाली आहे. अजून बाळ होत नाही आहे आणि आमचं सेक्स लाईफ ऑलमोस्ट संपलेलं आहे. दोघे जॉब करतो, दोघांना ऑफिसचा स्ट्रेस असतो, त्यामध्ये बाळ होत नाही म्हणून जे सगळ्यांकडून ऐकवलं जातं ते वेगळंच. पण नात्यामध्ये जर सेक्स झालंच नाही तर आमचं नातं संपून तर जाणार नाही ना. ॲक्च्युली प्रेग्नन्सीचं प्रेशर आपल्याकडे सोसायटीकडून इतकं टाकलं हो. जातं ना, की लग्न झालं नाही कुठे की महिन्याभरात विचारायला सुरुवात केली जाते की आता मग बाळ कधी होणार, आता कधी 2चे 4 होणार. ते हां, 4 एक झाले होऊन पण ते समाधानी थोडी असतात. म्हणजे आधी लग्न कर लग्न कर, आता लग्न झालंय, आता बाळ होऊ दे बाळ होऊ दे. प्रॉब्लेम काय असतो ना, जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी म्हणून सेक्स करता तेव्हा तुम्ही त्यात त्या इमोशन्स मिसिंग राहतात. म्हणजे माझ्यासाठी ते ना मला दिलेलं एक टास्क आहे. मग मी काय करतो, मी सगळं कॅल्क्युलेशन करतो. माझ्या बायकोची पाळी जेव्हा येते तिथून साधारण 14व्या-15व्या दिवशी समजा ओव्ह्युलेशन होत असेल तर त्या दरम्यान आमचा सेक्स व्हायला पाहिजे. पण मग प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा ओव्ह्युलेशन झालेलं नसतं त्या पिरियडमध्ये मात्र आम्ही सेक्सकडे लक्ष देत नाही. किंवा बऱ्याचदा ट्रीटमेंट घेतात कपल तर ते जे सोनोग्राफी करतात त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन्स चालू असतात. आज किती वाढलं फॉलिकल, 10 mm झालं का, उद्या 12 झालं का, मग 18 झालं का, अजून फुटलं नाही का, डॉक्टरांनी पुन्हा उद्या बोलवलं, 20 झालं पण अजून पण फुटलं नाही आहे, मग 22 झालं आणि मग रप्चर झालं आणि मग बीज अवेलेबल आहे, डॉक्टर सांगतात आता तुम्ही सेक्स करा. पण ही वाट बघण्यात माझे इमोशन्स कम्प्लिटली झिरो झालेले असतात. टास्क टास्क वाटायला लागतं. म्हणजे मला रोजाने लावलंय, ही तारीख ही वेळ आता तुला करायचं. बायकांचं असं होतं की मी ते ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग टूल बनून जाते. वाढलंय का वाढलंय का, फुटलंय का फुटलंय, आता झालं पाहिजे. आणि पुरुषांना हां झालंय का झालंय का, मला वाटलं जरी तरी माझ्या डोक्यात फक्त कॅल्क्युलेशन आहे. आणि ज्यावेळी डॉक्टर मला सांगतात हां आता तुम्ही करा, अरे करा म्हटलं पण भावनाच नाही येत ना, इरेक्शन्सच येत नाहीत आणि चुकून इरेक्शन आले तर ॲक्च्युअली इंटरकोर्स करताना इजॅक्युलेशन होत नाही मेल्समध्ये. बायकांना ॲक्च्युली ओव्ह्युलेशनच्या वेळी वेटनेस असतो नॅचरली, पण आपण त्या इमोशन्समध्ये इतके बिझी होऊन जातो की माझी वजाना वेटच होत नाही, सिक्रेशन्स एवढे सफिशियंट नसतातच. ह्या उलट जेव्हा तुम्ही नॅचरली असं कुठलंही दडपण न घेता सेक्स करताना तेव्हा तिची वजाना वेट झालेली असते, ल्युब्रिकेशन प्रॉपर असतं. ह्यातला इरेक्शनच्या वेळी परफॉर्मन्सचा प्रेशर नसतो की मला झालंच पाहिजे सेक्स आणि मला इजॅक्युलेशन करावंच लागणार आहे पार्टनरच्या वजानं. त्यामुळे दोघेही मनापासून करतात तर त्यावेळी दोघांच्याही कंडिशन्स अशा असतात की प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता वाढते. आणि जेव्हा तुम्ही हे प्रेशर घेऊन करता तेव्हा एकतर ल्युब्रिकेशन नाही, इरेक्शन नाही किंवा इजॅक्युलेशन नाही आणि मग कंटिन्युअस हे फेल्युअर्स ना माणसाचा कॉन्फिडन्स कमी करतात. आणि मग मला प्रत्येक पुढच्या अटेम्प्टच्या वेळी हे डोक्यात येतं की आता होईल की नाही होईल की नाही होईल की नाही, आलं की जे व्हायचं असतं ते पण होत नाही आणि म्हणून मग सेक्सच व्हायचा बंद होतो. बरेच कपल्स तर असं करतात की आता सेक्स कमी झालाय ना, मग आपण फक्त ओव्ह्युलेशनच्या वेळी सेक्स करायचा. प्रॉब्लेम इथेच येतो. एक मूवी पण आहे अक्षय कुमार आणि म्हणजे करीना कपूरची. तर ते म्हणजे ऍक्च्युली ह्या ओव्ह्युलेशनमुळं त्या पुरुषांना सेक्स प्रॉब्लेम चालू होतो. म्हणजे ह्याच्या आधी त्यांना काहीच प्रॉब्लेम नसतो, पण मग प्रेशरने तिकडनं ते सोनोग्राफी केली ना, ओव्ह्युलेशन झाले, मग ते ऑफिसमध्ये तिकडे तो बायकोचा फोन येतो की ना ओव्ह्युलेशन झालं या आता. तो टेन्शनमध्ये ते काम बिम सोडून देतो, पळत येतो घरी, हां आता आपल्याला करायचंय. तर मग करतात ते कसं बसं करतात. नंतर दुसऱ्या दिवशी बायको परत सोनोग्राफीला जाते. ते सांगतात की म्हणजे ओव्ह्युलेशन जे आहे झाले पण ते म्हणजे करायचे, किंवा कधी कधी असं पण असतं की आदल्या दिवशी ओव्ह्युलेशन झालेलं नसतं आणि आता ओव्ह्युलेशन झाले आता करायचे, पण नवऱ्याने ऑलरेडी रात्री केलेलं असतं आणि आता सांगतात की हे नाही आता परत करायचंय. मग त्यावेळेला ती स्ट्रेंथ नसतेच त्याला आणि मग त्याच्यामुळं काय होतं ना की त्याला परत इतकी परफॉर्मन्स एन्झायटी होते की पुढच्या वेळेला त्याला ते इरेक्शनच येत नाही. मग हे इरेक्शन जेव्हा रिपीटेडली येत नाही तर मग त्यावेळेस त्या ठिकाणी पुढच्या वेळेला त्याला करताना ते होत नाही. मग बायकोला सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे ॲक्च्युअली ओव्ह्युलेशनच्या वेळेस वजानामध्ये व्हाजायनल सिक्रेशन बोटात असे पकडले तर असे तारेसारखे ताणले जाऊ शकतात. का? कारण त्या स्पर्मच्या ट्रॅव्हलिंगसाठी ते व्हाजायनाची तयारी असते. जसं आपल्याला इथून पुणे आणि पुण्याहून मुंबईला चालत येणं अवघड आहे ना, तसं त्या स्पर्मला खालून ट्यूबपर्यंत पोचणं अवघड असतं. तर निसर्ग काय करतो, ह्या सेक्समुळं ते एक प्रिपरेशन करतो व्हाजायनाच्या ठिकाणी की जिथं ते लुब्रिकेशन वाढतं. आता जर ती फिमेल त्या सेक्समध्ये इन्व्हॉल्वच नाही आहे, तिच्या डोक्यात फक्त ओव्ह्युलेशनचं आहे, तर स्वाभाविक आहे की ते सिक्रेशन येणारच नाही. मग ह्यांनी सपोज स्पर्म जरी टाकले तरी ते स्पर्म ट्रॅव्हल तर नाही करू शकणार आहे चांगले. म्हणून ॲक्च्युअली प्रेग्नन्सीसाठी सेक्स करू नये, सेक्स एन्जॉय करा, प्रेग्नन्सी आपोआप राहील. बरोबर बरोबर, एक्झॅक्टली.